एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। काकू। अरे समीर ये। अरे पण घना नाहीये ना इथे, ट्रेनिंगला गेलाय कुठे ते हैदराबादला, तुला माहित नाही? नाही मला माहिती आहे, ऍक्च्युअली त्यानेच मला इथे पाठवलंय। का रे, काय प्रॉब्लेम आहे का? काय झालं? नाही नाही काकू, डोंट वरी, ही इज परफेक्टली ऑल राईट। मग ऍक्च्युअली त्याला थोडे कपडे हवे होते। ओ काय झालं, हैदराबादला जाताना एका दिवसाच्या हिशोबाने गेला ना कपडे घेऊन, आणि आपला वासू ऑफिस मधला तो उद्या हैदराबादला चाललाय। अगं बाई गाना म्हणाला त्याच्यावर कपडे पाठवून दे। असं होय? राधा, समीर नमस्कार वहिनी। गणाला कपडे हवे होते। हा, तू जरा राधा घनाच्या कपाटातून कपडे काढून बॅग भरून देतेस कायला? मी चहा टाकते। नको काकू, कशाला? एरवी अगदी हक्कानी खायला यायचास, आता काय चहा गेलेला असतोयस की काय? बस बस आत बस, आलेच। बरेच दिवस झाले घना नाही ऑफिस मध्ये, त्यामुळे तुमच्याचा डबा काही टेस्ट केला नाही। छान करता, उत्तम उत्तम स्वयंपाक करता तुम्ही। थँक्यू। गणेशम परत आला की पाठवेन। नक्की नक्की वहिनी। मी काय म्हणते, घनश्यामला स्वतः घरी नाही का फोन करता आला? नाही, ऍक्च्युली काय झालं, मीच त्याला फोन केला होता आणि फोनवर बोलता बोलता अचानक मला आठवलं की आपला तो वासू ऑफिस मधला वासू आहे ऑफिस मध्ये, तर तो उद्या हैदराबादला चाललाय। तर घनश्याम म्हणाला त्याच्याबरोबर कपडे पाठवून दे। तुमचा लागला का फोन? लगेच। छान। का हो? नाही, जगात माझा सोडल्या सगळ्यांचे फोन लागतायत घनश्यामला। या बसा हॉल मध्ये, हो। मी त्याचे कपडे आणून देते तुम्हाला। आणि चहा? आई करताय? हो। या बस। खाणारं आहे घनश्याम, त्या दिवशीचा आंघोळ केलेला ओला टॉवेल ठेवलाय। हे असे ठेवतात का कपडे? मित्रांना फोन करा आणि आम्हाला ऑर्डरी सोडा। मी काय अपेक्षा करते मला फोन येईल असा? मला मेसेज पण नाही पाठवतेस तू। आमचं काय सोयीपुरतं लग्न आहे ना, किमान स्वतःची सोय म्हणून तरी निदान मला कळव। बॅग भरायला मित्र नाही येणार, मी भरणार आहे बॅग। आई, हा घनश्यामच्या कपाटामध्ये हा त्या एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।